आणि भाऊ तर अजिबात देऊ नका. तुम्हाला राग आहे, त्या मावशीने ती कापड उचललेलं नाहीये, त्या सिस्टरांनी सिरीज तिथं ठेवलेली आहे आणि त्या मॅडमनी पगार माझा कावर कमी काढलेला आहे, इथपर्यंत त्याच्यावरती दिवस वाया घालवू नका. तात्पुरतं जे काही आहे तात्पुरतं. जगामध्ये दुःख आहे, दुःखाला कारण आहे, त्या कारणाचं निवारण सुद्धा आहे, ते फक्त तुम्हाला जमलं पाहिजे. मी तुम्हाला ते सांगायला किंवा ते दाखवायला ते शिकवायला नाही आलेलो. आपल्याकडे आहे थोडा वेळ म्हणून मी तुमचं थोडंसं ब्रेक वॉश करण्याचा प्रयत्न करतोय. कारण खास करून माझ्याही घरात आई बहीण आहे, मी काही डाउनलोड झालेले नाही. समजलं? आधुनिक जग आहे म्हणून काही डाउनलोड नाही झालेले. मी माझ्या घरातल्या आवाज येतोय माझा, बोलू शकतो. तर मी बाहेरच्या स्त्रीची जात आहे, मी दोन जाती मानतो, स्त्री आणि पुरुष. त्याच्यामध्ये पण मी समानता मानतो, म्हणजे वेगळं नाही करत. कारण समाज जसं जसं जन्माला आलेलं बाळ फक्त स्त्रीचं नाही तर पुरुषाचं सुद्धा आहे, तसंच समाजातले जे काही प्रकार आहेत, घटक आहेत, त्या सगळ्या दोघांच्या प्रकृतीवर अवलंबून आहे. प्रकृती म्हणजे जसं आपला स्वभाव, आपलं नेचर, आपण म्हणतो ना त्याचं नेचरच तसं. ते नेचर इथपर्यंत ठेवा. आपलं जे काम आहे, कामाशी काम करणं कधी पण योग्य आहे. हा, ज्यावेळेस तुमच्यावर काही फॅमिली गॅदरिंग आहे किंवा ऑफिशियल काही मीटिंग आहे किंवा ऑफिशियल, म्हणजे कसं आहे की मोड चेंज करत आहे. आज ज्या काही गोष्टी आपल्याला दिसत आहेत ना, त्या आपण आपल्या याच्यावर मोबाईल समजू. मोबाईलमध्ये सायलेंट, व्हायब्रेट आणि रिंग 3 मोड आहेत. तुम्हाला कोणत्या मोडवर कधी जायचंय तर एक महत्वाचं म्हणजे एरोप्लेन मोड, बरोबर आहे. कधीतरी सिनियरने ज्युनियरला फोन केला की फ्लाईट मोडवर. हा, मग काय करू, चार्जिंगच नव्हती, मग काय करू, गाडी चालवत होती किंवा गेली होती कुठं बाहेर परिवारासोबत किंवा मग रेंज नसते, तर ह्या गोष्टी होतात. जसं हे टेक्निक जसं मोड चेंज करत राहतंय तसं आपण पण आपले मोड चेंज केले पाहिजे. कुठे आपल्याला अभ्यासाचं जे अभ्यास महत्वाचं म्हणजे तुम्ही सुद्धा वाचलं पाहिजे. मनुष्य हा मरेपर्यंत विद्यार्थी असतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. याचं कारण मला सांगायचं असं वाटतंय की तुम्ही जेवढं वाचाल ना तेवढे तुमचा अनुभव आहे, जेवढं तुम्ही शब्द तुमच्या डोळ्याखालून घालाल, जेवढे तुमच्या तोंडात उच्चार करणार, तेवढंच तुमच्या कामावर पडतील आणि तेवढंच तुम्ही द्विगुणित आपलं नॉलेज वाढेल. जर वाचता येत नसेल, वाचणं आवडत नसेल तर तुम्ही एक काम करा. काय करा, ज्यांनी एक पुस्तक किंवा 10 पुस्तक वाचून ठेवले असतील अशा व्यक्तीचं भाषण, म्हणजे तुम्हाला मल्टिप्लाय 10 ने तुम्हाला नॉलेज होईल. म्हातारी माणसं असतात त्यांच्याकडे कधीतरी जाऊन असतात तर तुम्हाला कुठल्या आणि आपल्याला जरी बोर वाटत असेल ना तरी ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्या काळी काय होतं हे आपल्याला जर का आजच्या काळी जर का कळलं समजलं तर आपल्याला कुठेच काही कमी पडणार नाही किंवा आपण कुठे कमी पडणार नाही. आपल्याला तर पडणारच नाही, पण आपण पण कुठे कमी नाही. जसं तुम्ही इथे येऊन 2 शब्द बोलण्याचं जे काही डिरिंग दाखवताय ते इथे आपण 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 लोकांमध्ये जर आपण लोकांमध्ये कसं होतात, 200 लोकांमध्ये कसं होतात. आणि जो काही उत्तराखंडामध्ये जो काही निवस्त्र स्त्रियांची जी काही भिंड काढण्यात आलेली कदाचित या आशयामुळे पण होऊ शकते, ही याची तुम्ही जाणीव केली पाहिजे. जो तुमचे कपड्यांना हात लावलेला त्याचा हात मी इथून नाही, मी म्हणतो डायरेक्ट खांद्यापासून आला. छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार आहे, त्या तलवारीची धार तो हात इथून निघाला पाहिजे. एखादा जर समाज करता तुमच्या कपड्यावर मोठा जर का तुम्हाला तुमचा विनयभंग करत असेल तर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याला कायदा शिकवा, त्याचं प्रत्युत्तर द्या. तर सगळ्यात आधी महत्त्वाचे म्हणजे क्रांतीज्योती आणि सावित्रीबाई फुले तसेच बाबासाहेब ज्योतिबा फुले, ह्या लोकांना आपण आपल्यामध्ये सामील करा, शिक्षण द्या. नंतर तुम्ही जेवढं शिकाल ना तेवढंच तुम्ही प्रगती कराल, क्रांती. आज तुम्ही शिकले ना तर तुमचा परिवार
सुशिक्षित होईल. सुशिक्षित म्हणजे काय? म्हणजे शाळेत जाणं, डिग्र्या घेणं, ते काय? समजा जर का मी असे बरेचसे लोक पाहिलेले आहेत, त्यांनी PhD केले, जे डॉक्टरेट केलेले आहेत, तरी सुद्धा त्यांचं जे सोशल अवेअरनेस आहे, जे काही सोशल फेअरनेस झिरो आहे, जे सोशलिटी एवढे कमी आहे आणि एवढे घरघर असे म्हणजे कलेक्टरच्या वरच्या पदावर जाते. म्हणजे प्रधान सचिव जे असतात ना दिल्लीतले, जे मोदींना भाषण देणारे, तिथपर्यंत त्या पदावर जातील, पण मग समाजामध्ये बोलण्याची देणी नसल्यामुळे ते मोदी सारखे लोकांना पुढे जातात. ती मोदींना खूप कमी होईल समजते, आज ते ज्या पदावर आहे ती खूप मोठी गोष्ट आहे. पण मग अशा लोकांना जे भाषण देऊन देतात ना, ते आपल्यासारखेच कोणीतरी असते, म्हणजे मनुष्यच आहे. आणि जे उत्तराखंडमध्ये ज्या स्त्रियांची भूमिका टाकलेली आहे ते सुद्धा मनुष्यच आहे. हा विचार करून आपण कुठे कमी पडतोय, त्या आपल्यामध्ये कुठेतरी सुधारणा करण्याची गरज आहे, हे सगळ्यात आधी लक्षात घेऊन आणि त्याच्यावर काम करायला सुरुवात करा. म्हणजे कसं, वर्क मोड, बिझनेस मोड, होम मोड, मोड म्हणतोय मी, म्हणजे तुम्हाला कोणत्या पद्धतीत कधी वागायचंय, कधी राहायचंय, हे मी तुम्हाला समजून देण्याचा प्रयत्न करतो. एखादा शब्द जर का मला चुकत असेल तर तुम्ही अवश्य सांगा, कारण मी पण बांधव नाही, मी पण चुकू शकतो. मला सांगा, उलट मला तुमच्याकडून ऐकायला आनंद वाटेल आणि शिकायला तर भरपूर आवडेल. कारण मी आधीच म्हटलं, मनुष्य विद्यार्थी असतो, तुम्ही अजूनही कोणाला अजून बोलायचं कोण बाकी? सर बोलतील ना, सर बोला. नाही सर राहिले तर हां मग सर वा सर सगळ्यासाठी आपण बोलून या तुम्ही दोन शब्द, हे बघा तुम्ही दोन शब्द म्हणा, एक शब्द म्हणा. हे बघा तुम्ही गाणं म्हणते, गाणं म्हणा, मला जोक म्हणते जोक करा, काकावर नाही बोलायचं, काकावर बोला. झालं ते इंग्लिश असतं. अहो ते सिक्युरिटी इसने फोन कर दे, फोन करा त्यांना, फोन करा सरांना, फोन करा. दोन शब्द बोल. अहो बोला ना, दोन शब्द बोला. दोन शब्द बोलायची. एक शब्द बोलले तर थांबा 1 मिनिट. 1 2 3 4 बोला बोला बोल. तेच आपल्याला या गोष्टी आहे ना, आम्हाला नाही माहिती, तुम्हाला जे बोला बोला ते आम्हाला सांगा. तुमचं जे काही आता तुम्ही आजचं उदाहरण दिलेलं आहे, तुम्ही मागचं उदाहरण मॅडम जे बोललेत ना, म्हणजे अगदी बरोबर आहे. मला खूप आवडलं ते. असं की त्याच पद्धतीने आपण सगळे वागतो. आणि ह्याचं पण कंटेंट चालत असते आपल्याला, की आज काय बनवायचं, उद्या काय बनवायचं. नाहीतर पैसे कसे नाही घेऊन ते आपल्याला घरामध्ये आणावंच लागतं. महत्वाचं म्हणजे येथे येऊन दोन शब्द बोलणं, आणि अजूनही जर तुम्ही येथे येऊन बोलला नाही तर मग तुम्ही कशा प्रकार प्रसंगासाठी तयार करायचं. कारण जो व्यक्ती 4 लोकांमध्ये राहतो, बस 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 हा बसा बसा जरा पोरं. इतना व्हिडिओ निकाल. पहिली स्त्री आणि आजच्या स्त्रीमध्ये खूप काही फरक आहे. पहिली स्त्री घराच्या बाहेर निघत नव्हती, आजकालच्या स्त्रीला खूप फ्रीडम आहे. तरी पण स्त्री आपल्या स्त्रीला बरोबर त्या मैत्रिणीला किंवा कोणाला बरोबर घेऊन जातो, तिला मागे ठेवायचं म्हणजे काय. तर आजकालच्या ह्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी बरोबर चालायचं, बरोबरच लावून ठेवायचं. मिस्टरांबरोबर सुद्धा
मेडिकलमध्येच असं शेअर म्हणजे आपण काम करू शकतो. झालं करू कमी शब्दात अतिशय चांगलं